सचिन सुप्रिया शो हा नवा रियालिटी शो सोमवारपासून स्मॉल स्क्रीनवर सुरू झालाय। सोमवारच्या भागात गेस्ट म्हणून हजेरी लावली ती गायक संगीतकार अवधूत गुप्ते आणि त्याची पत्नी गिरिजाने। सो लेट्स हॅव अ लुक। ती सांगतो की मी माझ्या आईच्या कडेवर आणि ती तिच्या आईच्या कडेवर अशी आमची ओळख। म्हणजे वयवर्ष 3-4 वर्षापासून हो ओळख झाली तेव्हापासून ओळख होती। म्हणजे तुम्ही हातात हात धरून खेळलायत वगैरे? हो लपंडाव बोरिवलीमध्ये आमचं जिथे आता घर आहे तिथेच आम्ही लहानाचे मोठे झालो। त्या श्रीकृष्ण नगर ह्या कॉलनीमध्ये जी फार गोड कॉलनी आहे, खूप गोड वसाहत आहे ती, ज्यामध्ये आजही पालखी निघते, प्रवचनं होतात। तर असे एक गोड आमची कॉलनी आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मागच्याच गल्लीमध्ये हिचे आई वडील राहायचे आणि शेजारी असल्यामुळे आई पण, माझी आई आणि हिची आई दोघी मैत्रिणी होत्या। तुम्ही लहानाचे मोठे झालात म्हणता येईल, म्हणजे एकत्र वाढलात, खेळलात। खरं सांगायचं तर लहानपणी आमच्या पाठीमागे एक कृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक असं छान पटांगण होतं। तर तिथे सगळी कॉलनीतली मुलं येऊन खेळायची आणि तिथे ही देखील यायची। एकत्र खेळलाय तसं? म्हणजे आपण कॉलनीत एकत्र 20-25 जण आमच्या वयाची होती त्यावेळी। तर मागच्या गल्लीतली, पुढच्या गल्लीतली सगळे मुलं मुली, ह्याची बहीण, माझा भाऊ, असा एक मोठा ग्रुप। मला अवधूत असा एकटा असा आठवत नाही, पण आमचा अख्खा ग्रुप असायचा। म्हणजे पुढची गल्ली मागची गल्ली अशी भांडणं व्हायची, आमची एकमेकांची नाही व्हायची। तुला काय आठवतो लहानपणाचा अवधूत? काय आठवतो? कसं आठवतो? मला पटांगणापेक्षा लहानपणाचा अवधूत म्हणाल तर आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि पहिल्यापासून आमच्या इथे ते स्टेज उभारलं जायचं, गणपती असायचे 10 दिवस आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात अवधूत असायचा। म्हणजे गाणं, नाटक, नाच आणि अवधूतची आई हे सगळं बसवायच्या। खूप हौशीत आहे एकदम। तर ह्याचं एक छान त्यांनी कुठलं तरी भजन बसवलेलं, छान देवाचं गाणं। देवारात नाही देव नाही देवाल, हे आईनी छान, तो 7वीत का 6वीत होता आणि आईनी छान बसवून घेतलेलं आणि अवधूत हे छान म्हण, तुला नक्की टाळ्या पडतील, बक्षिसं पडतील, सगळं आमच्या समोरच त्याची रिहर्सल व्हायची। आम्ही सगळे एकत्र आपापली प्रॅक्टिस करायचो ना ह्यांच्या घरी आणि तो तसा स्टेजवर उभा राहिला जेव्हा गायला, तेव्हा ह्याच्यापेक्षा खूप हा जर का 6वीत तर 10वी 12वीचे खूप मित्रमंडळ असायचं। कॉलनीतली सगळी मोठी मुलं म्हणजे ह्याचे बेस्ट फ्रेंड्स आणि तो सतत नाक्यावर एवढा लहान असल्यापासून त्यांच्याशी मिक्स व्हायचा, त्यांना गाणी बिणी म्हणून दाखवायचा। तर जेव्हा तिकडे उभा राहिला हा स्टेजवर, तेव्हा ह्याच्या मित्रांनी अचानक फरमाईश सुरू केली शिट्ट्या वाजवून, अवधूत आपलं ते गाणं म्हण, आपलं ते गाणं म्हण। तर तिथे आईला बहुतेक कल्पना आल्यामुळे त्या अशा उठताना मला दिसल्या घाबरून की आता, आणि हा सांगायचं अवधूत नाही, त्यांचं नाही, मी शिकवलेलं म्हण, असं त्यांचं, हा कुठे त्यांच्याकडे बघतोय, ह्यांनी आपलं सुरू केलं आणि ह्यांनी कोणतं गाणं म्हटलं? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, शेजारची ती काळी मैना लागली डोलायला, जव नवीन पोपट हा लागला इटू इटू बोलायला। आणि मग ह्याच्या आईने त्याला साधारणपणे स्टेज पासूनच जे काही बुकलत ओढत घरी नेलाय, तो आम्ही सगळ्यांनी तो सीन पाहिला। मी खूपदा प्रेमात पडायचो आणि खूपदा प्रेमात पडल्यानंतर मी हिला येऊन सांगायचो की आताची जी आहे ही फायनल। खरं? हो असं मी हिला येऊन सांगायचो आणि एक दिवस मी हिलाच प्रपोज केलं। तर युजली जे उत्तर मिळतं त्याच्यापेक्षा, म्हणजे हे उत्तर मला असं वाटतं कुठल्याही लव्ह स्टोरीमध्ये नसावं असं उत्तर मला मिळालं। ते असं की मी तिला विचारलं की गिरिजा, आय लव्ह यू। ती म्हणली हा मग बरं। म्हटलं डू यू लव्ह मी? येस आय डू। वाव वाव काय नाही, पण तुझं बाकी सगळं झालंय का? कारण माझ्याशी प्रेम करशील तर लग्न करावं लागेल, लक्षात ठेव, असं तिने मला धमकी दिली। आणि तिचा जो हे उत्तर होतं त्याच्यानी पाठीमागे एकदम बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये चेलोज वगैरे वाजले। आमच्या घरी संगीत होतं, म्हणजे मुलीकडनं एक 10-12 लोक आले, त्याच्यामध्ये ही पण होती। ती समोर बसली होती आणि सगळ्यांनी आमच्या ऑडियन्सनी सांगितलं की नाही नाही आता आम्हाला डुएट ऐकायचं आहे। आणि मी असं शाहरुख सारखा तिला हात केला। ती खूप घाबरली होती। कशी घाबरली होती? खूप घाबरून नाही असं तिने केलं। म्हटलं माझ्यावर विश्वास आहे। ती आली वरती आणि मग आम्ही हे डुएट गायलं। बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। झालं की नाही डुएट? आपल्यासाठी हे बेस्ट आहे, कारण काळा काळा नागोबा बिळात तर करी वळवळ, अवधूतरावांचं नाव घेताना जीवाची होते तळमळ। हे असं तू केलं?
काळा काळा नागोबा म्हण काळा नाही, अवघड ती अशी आहे. थांबते काळा काळा नागोबा ह्या उखाणानंतर मी घरी जाऊन महिनाभर म्हणून तर दाखवतो हळू हळू असं कितीतरी दिवस एकदा घेऊन practice घे करत ना गं बसलेले. उखाणा, घे ना घे ना काळा काळा नागोबा बिळात काही वळवळ आता नाव घे अवधूतचं नाव घेताना जीवाची होते तळमळ. That's Very so nice. sweet. तू काय घेतला होता उखाणा? अरे वा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.